नगरपालिकेच्या वेळी सुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा बैठका त्या दरम्यान झाल्या आणि जे काय आमच्या परिवारातलं एकत्रित येऊन लढण्याच्या बाबतीत आम्ही एकत्रित पण आलो. त्यानंतर काही भूमिका झाल्या हे आपल्याला सगळ्यात होत आहे. त्यानंतर देखील आम्ही आमच्या परिवारातल्या एकमेकांचं चर्चा असतील, एकमेकांच्या जी हितगुज ठेवून नगरपालिकेची निवडणूक यशस्वी करण्यामागे विठ्ठल परिवाराने सगळ्याच त्याच्या पाठीशी असणारी नेतृत्व सगळ्यांनी साथ देऊन ही नगरपालिकेची निवडणूक जिंकली. त्यानंतर आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्या बाबतीत परत एकदा ग्रामीण भागाने सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी काय वेगळ्या भूमिका झाल्या असतील, पण भूमिका जरी बदलल्या असतील तर मनभेद कधीच त्या ठिकाणी नव्हते. या झेडपीला तुम्ही एकत्रित येऊन लढलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, तरच नगरपालिकेसारखी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ मिळेल, ताकद मिळेल. या दृष्टिकोनातून एकत्रित येण्याच्या बाबतीत मग दिलीप बापू असतील, नागेश काका असतील, तालुक्यातले असंख्य अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठीचा आग्रह अट्टास होता. त्या बाबतीत आम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक दिलानं एकत्रित येऊन परिवारमध्ये एकसंघपणे येऊन लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. अजितदादा पवार साहेबांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालंय. त्या सर्वप्रथम मी त्यांना श्रद्धांजली अर्पण आणि या निवडणुकीमध्ये जसं आता बलवीरदादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही एकत्र येण्यासाठी परंतु काही गोष्टी मिळत आम्हाला, परंतु आमचा जो उद्देश होता तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की यशस्वी त्या ठिकाणी होण्यामध्ये त्या ठिकाणी कुणी मागं पुढं थांबायचं, परंतु त्या ठिकाणी समोरच्याचा त्या ठिकाणी फायदा नाही झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि त्यामध्ये दादांना खूप मोठं यश आलं. त्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि तीच पुन्हा चूक होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र पुन्हा येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि आमचा निर्णय झाला आणि आम्ही त्या ठिकाणी आता आपल्याला यादी त्या ठिकाणी देतील त्या यादीनुसार आम्ही ही युती आमची एकत्र त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी आणि रिक्षा आणि जे चिन्ह आमच्या उमेदवाराचे असतील त्या उमेदवाराच्या चिन्हाला एकत्ररित्या प्रचार करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला माहिती असेल की औदुंबरावांच्या काळानंतर ती पंचायत समितीवरती एकाच बाजूची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि त्याला आम्ही एकत्र आल्याशिवाय त्या ठिकाणी बाजूला सरता येणार नाही. गावगाड्यातल्या सर्व लहान मोठ्या थोरांची अपेक्षा होती आणि मग त्या सर्वांचं मन आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी संवाद साधत असल्यामुळे दिलीप बाप्पा असतील, नागेश काका असतील, अनेक ज्येष्ठांनी आमचा सर्वांचा समेट घडवून यामध्ये पुढे येण्याची आमच्या सर्वांची मनातली भावना होती ती प्रत्यक्षात आज आपल्या समोर येते. ही निवडणूक आम्ही एकत्रितरित्या लढू आणि यश हे आम्हाला नक्की येईल